दिग्रस येथे आढळलेल्या महिला व पुरुषाच्या मृतदेहाची प्रेम प्रकरणातून हत्या, 3 इसम अटक, हत्याकांडात जवळच्या नातेवाईकाचा समावेश। दिग्रस येथे दिनांक 7 एप्रिल व 8 एप्रिल 2025 रोजी आढळलेल्या महिला व पुरुषाच्या कुजलेल्या मृतदेहामुळे तुफान चर्चेला उधाण आले होते। मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याकामी शोधपत्रिकाही पोलीस प्रशासनामार्फत जारी करण्यात आली होती। मिळून आलेल्या महिला व पुरुषाची निर्मम हत्या करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि या प्रकरणी 3 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे। सर्वात धक्कादायक बाब अशी की या हत्याकांड प्रकरणात मृतकाच्या एका नातेवाईकाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। प्राथमिक माहिती अशी की दिग्रस तालुक्यातील दत्तापूर ग्राम कुलोरा शेत शिवारात वर्षा धनराज गिरे वय 28 वर्ष राहणार उमरी बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा वाशिम व आकाश विलास बल्लाळ वय 26 वर्ष राहणार रुईगोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। यावेळी ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते, परंतु दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सदर दोन्ही मृतदेहाची ओळख पटली। मृतक वर्षा हिचा धनराज गिरे याच्यासोबत विवाह झाला होता। वर्षा व मृतक आकाश हे ऊस तोडणीचे काम करण्यासाठी जात होते। त्या दरम्यान त्या दोघांचे सूत जुळून एकमेकांच्या प्रेमात पडले। दिनांक 29 मार्च 2025 रोजी ते दोघे घरून पळून गेले होते आणि यांचाच मृतदेह दिग्रस तालुक्यातील दत्तापूर ग्राम कुलोरा शेत शिवारात आढळून आला। या घटनेचा छडा लावण्याकरिता विविध पथक तयार करण्यात आली होती। आरोपींचा शोध लावून त्यांना अटक करण्यासंबंधीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते, परंतु पोलीस कौशल्याचा वापर करीत स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसदच्या पथकाने दिग्रस पोलिसांच्या समवेत या हत्याकांड प्रकरणात 3 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे। यापैकी 2 व्यक्तींचा या हत्याकांडात सहभाग असल्याची पक्की माहिती मिळाली आहे, तर 3ऱ्या व्यक्तीचा या हत्याकांड प्रकरणात किती सहभाग आहे याची माहिती घेणे सुरू आहे। महत्वाची बाब म्हणजे या हत्याकांडात एक जवळचा नातेवाईक आहे, परंतु तो मृत महिलेचा पती नाही। सदर हत्याकांड प्रेम प्रकरणातून झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि वरील माहिती ही विश्वसनीय सूत्रांमार्फत दिला जात आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, PSI राजमल्लू आणि इतर LCB स्टाफसह दिग्रस पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली आहे।